गुड इव्हिनिंग मित्रांनो. आज आहे 12 जून 2025, गुरुवार आहे. आज काही मार्केटमध्ये आज बऱ्यापैकी पडत चाललेलं होतं. आपले बरेचसे शेअर्स घेण्याच्या रांगेत आलेलेही आहेत, काही येत आहेत. तर या मार्केटला एक करेक्शन आवश्यक होती. ती करेक्शन मला वाटतं चालू झाली असावी असा अंदाज आहे. अजूनही नक्की नाही सांगता येत. आपण मार्केट क्रॅशची वाट बघतो, म्हणजे मार्केट जिथं 15-20% पडेल अशी वाट बघतो. आणि व्हेरी सॉरी, कालसुद्धा पंख्याचा आवाज खूप मोठा होता. आजसुद्धा पंख्याचा आवाज आहे. पण ही माझी डहाणूकरमधली बेडरूम आहे, डहाणूकरमधल्या फ्लॅटची, कोथरूड पुणे. तर हा टॉप फ्लोअर आहे, त्याच्यामुळे वरती भयंकर तापतं, स्लॅब तापते, त्यामुळे मिनिमम फॅन लागतो. इथं पूर्वी AC होता, पण तो मी कोकणात नेला माझ्या घरी, इथला काढला. एनिवे, तर आज शेअर्सबद्दल आपण थोडं बोलू, नंतर सोन्या चांदीबद्दलही बोलू. तर शेअर्समध्ये आज बऱ्यापैकी 2-3% बरेचसे शेअर्स पडलेले आहेत. त्याच्यामध्ये पोझिशनल घेण्यासारखे शेअर्स जे आहेत, आपल्याच सेक्टरमधले, फील्डमधले, इंडस्ट्रीमधले, हे बरेचसे शेअर घेण्याच्या परिस्थितीत आलेले आहेत. घ्यायला हरकत नाही. अजून 10% पडले, अजूनही घ्यायला हरकत नाही. कारण आपण जे शोधलेले शेअर्स आहेत हे सगळे चांगलेच आहेत. आपण म्हणजे तुम्ही शोधलेले. कसे शोधायचे हे आपण जानेवारी-फेब्रुवारीच्या व्हिडिओजमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की काय काय बघायचं आहे, काय काय नाही. शिवाय नंतर थोडं आपण तुम्हाला काय पाहिजे, काय नको शेअरमध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे. याच्या पुढेही सांगत राहू, त्यातही काही प्रश्न नाही. आता याच्यातनं आवाज कितपत येतोय मला माहीत नाही आहे, कितपत व्यवस्थित येतोय. तर हे शेअर्स घ्यायला काही हरकत नाही. विकायची वेळ साधारणतः 12%च्या पुढं. मार्केट कसं वर चाललंय, मार्केट शेअर कसा वर जातोय, या सगळ्या गोष्टींवरती विकायचं कधी हे अवलंबून आहे. जर पैसे मोठे असतील तर स्टॉप लॉस वर वाढत न्यायचा. टेक्निकली बघायचं की शेअर चार्टवरती कसा दिसतोय, विकायला पाहिजे नाही पाहिजे, हे सगळं त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करून प्रॉफिट वाढवत जायचा. अर्थात आत्ता खरेदीचीच वेळ आहे, अजूनही विकण्याची वेळ आलेली नाही आहे. मागचे मी 2 विकलेले आहेत, ते सुद्धा खाली यायला सुरुवात झालेली आहे. अजून फारसे खाली आलेले नाही आहेत, पण सुरुवात तर झालेली आहे. ही झाली शेअर्समधली गोष्ट. शेअर्समध्ये तुम्हाला कायम शेअर शोधतच राहायचे आहेत. आपल्याला आत्ता फायनान्समधले काही शेअर्स बघायचे आहेत, NBFCचे काही शेअर्स बघायचे आहेत, आणि FMCG, कन्झ्युमर गुड्स वगैरे वगैरे. FMCGमध्ये तुम्हाला जवळजवळ 300च्या आसपास शेअर्स मिळतात. तर त्यापैकी चांगले शेअर निवडायचे आहेत. आणि आपला अति चांगले म्हणजे परमनंटसाठी निवडायचे शेअर्स हे कायमच बघत राहायचे आहे. हे झालं शेअर्सविषयी. आता आपण सोनं चांदी थोडक्यात बघू. ह्याच्यामध्ये काल ट्रम्पनी डिक्लेअर केलं की आमच्यातर्फे बाजार नाही, टेरिफ फिक्स झालेलं आहे. पण हे टेरिफ नक्की कसं आहे याच्यामध्ये बाजारामध्ये खूप गोंधळ उडालेला आहे. काही जण म्हणतात 30% आहे, काही जण म्हणतात 25% आहे, आणि काही जण म्हणतात 55% आहे. 55% कसे आले तर पूर्वीचं 30% जसं तसंच आहे, आणि त्याच्यावर अजून 25% वाढवलेलं आहे. आणि चायनानी मात्र 10%च टेरिफ घ्यावं असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी रेअर अर्थ मेटल्स जे आहेत, जे रिफाईन करून चायनामध्ये 70% चायना उत्पादन करते, तर ते प्रायोरिटीनी देण्याची त्यांनी अट टाकलेली आहे. आणि त्याच्यामध्ये एकच सूट चीनी लोकांना दिली आहे, ते म्हणजे जे स्टुडंट्स आहेत चीनमध्ये, त्यांना चीनमध्ये राहण्याची परवानगी दिली जाईल, असं ते त्यांनी अट त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर आता शी जिनपिंग हे कितपत ह्या सगळ्या अटी मान्य करतील
हे काही सांगता येत नाही. बहुतेक न करण्याची शक्यता आहे, कारण 55% किंवा इव्हन 30% टेरिफला सुद्धा त्याचा व्यापार टिकू शकणार नाही. तर त्याच्यामुळे हे अटी मान्य होणारच नाही, त्यांच्यावरच डिस्कशन्स चालू राहतील. तर हा अंदाज असल्यामुळे सोनं चांदी परत वाढायला सुरुवात झालेली आहे. आता गंमत अशी झाली आहे की काही जरी झालं की अमेरिकेमध्ये इन्फ्लेशन कमी झालेलं आहे, त्याच्यानंतर CPIचा डाटासुद्धा सांगतोय की तो सुद्धा कमी झालेला आहे, नोकऱ्या कमी झालेल्या आहेत, हे सगळं फेवरमध्ये जात आहे की महागाई कमी झालेली आहे आणि नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. तर व्याजदर घटवायला पाहिजेत. हे जरी कमी झालेलं असलं तरीसुद्धा सोनं वाढतंच आहे, आणि सोनं वाढतंय म्हटल्यावर चांदी पण वाढते. तर हे झालं, किंवा त्यांनी जर प्रत्यक्ष व्याजदर कमी केले तरीसुद्धा सोनं हे वाढणारच आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी सोन्याची चांदी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे सोनं हे वाढतच राहणार आहे, आणि जसं सोनं वाढणार आहे तशी चांदी पण वाढणार आहे. आणि चांदीची स्केअरसिटी असल्यामुळे चांदी ही अधिक जोरात वाढेल सध्या तरी, हा अंदाज आहे. त्याच्यामुळे सोन्याच्या ऐवजी चांदी प्रिफर करायची आपल्याला. आणि चांदी घेताना तुम्हाला साधारणतः 1,02,000, 1,03,000 ते 1,04,000 चांदी मिळण्याची शक्यता खूप मोठी आहे. म्हणजे एखादं करेक्शन त्याच्यामध्ये येण्याची शक्यता, त्यावेळेस चांदी खरेदी करायला काही हरकत नाही. सोनं मात्र आत्ताच्या परिस्थितीत खरेदी करू नये अशा मताचा मी आहे. आणि सोनं चांदी खरेदी करताना तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊनच तुम्हाला करायचं आहे, हे वेगळं काही मी सांगणार नाही आहे. तर हेही लक्षात ठेवा. आणि अजून बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, पण त्या बारीक सारीक आहेत, तेच काही सांगण्यात पॉईंट नाही. आपली गुंतवणूक चालू ठेवायची आहे. या वर्षाच्या एंडपर्यंत किंवा पुढच्या मार्चपर्यंत माझ्यामध्ये चांदी विकावी लागेल आपल्याला. तर चांदी जास्तीत जास्त घेतली तर तुम्हाला त्याच्याबद्दल फायदाही खूप मोठा होईल. माझ्यामध्ये 16% हा मिनिमम, आणि 50 ते 70% ह्याच्यामध्ये कुठंतरी फायदा होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, चला, गुड नाईट मित्रांनो, धन्यवाद.